बघ आज आपण मस्तपैकी चिकन रस्सा बनवणार आहेत गावरान घरचा. आणि तो चिकन रस्सा कसं बनवते ती माझी वाईफ बनवणार आहे आणि कसं बनवते तुम्हाला आपण दाखवणार आहे सगळी प्रोसेस. ठीक आहे. तर मित्रांनो, ही जी पेस्ट दिसते ना तुम्हाला काळी काळी ब्लॅक कलरची, तर ही आपण बनवली आहे कांदा, लसूण, खोबरं. तर कांदा असा मस्त होल कांदा जो असतो ना तो चिरायचा, खालून 4 चिरा मारायच्या त्याला, होल कांदा पूर्ण नाही चिरायचा. आणि टोमॅटोला पण तसे 4 चिरा मारायच्या. आणि खोबरं हे ओपन फ्लेमवरती भाजून घ्यायचं. आता हे आम्ही आधीच भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं, व्हिडिओ लेट सुरुवात केला. आणि त्यानंतर मग लसूणची त्याला मिक्स करता वेळेस त्याची पेस्ट करता वेळेस त्याच्यामध्ये हे टाकायचं, लसूण, थोडंसं पाणी आणि कोथिंबीर. तर कांदा आणि त्यानंतर आपण टोमॅटो आणि खोबरा हे ओपन फ्लेमवर भाजलं आणि त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकून त्याची ही पेस्ट बनवून घेतली. ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची पेस्टची. आणि इकडं आपण आधी ऑलरेडी चिकन जो आहे तो बॉईल करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद, थोडासा कांदा टाकल्याने काय होतं ना मित्रांनो, त्याचा वास येत नाही. चिकनचा जो वास येतो ना आपल्याला कधीमध्ये, तर तो वास येत नाही. कांद्यामध्ये त्याला परतून घ्यायचा, हळद टाकायचं, मीठ टाकायचं, थोडंसं लसूणची पेस्ट टाकायची, जिंजर गार्लिक, आणि मस्तपैकी त्याला बॉईल करून घ्यायचं आहे 5-10 मिनिट, जोपर्यंत बॉईल होत नाही. बघा हे मस्त छान असं शिजलेलं आहे. चला तर आपण दाखवतो मी तुम्हाला अजून काय काय करणार ते. चला तर आपण इकडं कढई घेतलेली आता, मस्तपैकी त्याला फोडणी द्यायची जबरदस्त अशी, एकदम गावरान ठसका नाही का. त्याच्यामध्ये कोणतेही वेगळे आपण काय म्हणते त्याला सिक्रेट मसाले किंवा असा कोल्हापुरी मसाला, हा मसाला, ता मसाला, तसं काहीही यूज नाही केलेलं आहे. हा सुहानाचा साधा सोपा चिकन मसाला आणलेला आहे. आणि घरगुती पद्धतीनं मराठवाडा स्टाईलनं कसं बनवलं ना, ते मराठवाडा स्टाईलनं आपण चिकन बनवणार आहोत आज. ठीक आहे. तर फोडणीसाठी आपण कढई घेतली, त्याच्यामध्ये आधी आपण तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी मिरची टाकलेली आणि सुहानाचा जो मसाला आहे तो टाकलेला आहे. आणि त्याला आता आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहे. तर बघा, सुहानाचा जो मसाला आहे आपण हे टाकणार आहेत. आपण सुहानाचा मसाला कोणता पण टाकू शकता तुम्ही इच्छा ठेवून. तर आम्हाला सुहाना आवडतो स्पेशली, त्याच्यामुळे आम्ही सुहाना यूज करतो. सुहानाचा मसाला टाकलेला आहे. आता आपण त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेणार आहे, जोपर्यंत तो भाजत नाही. चांगला भाजून घेतोय आपण. बघा आता मस्तपैकी व्यवस्थित चांगलं छान भाजून घ्यायचं. तर बघा त्याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिकची पेस्ट, ऑइल आधी, जिंजर गार्लिकची पेस्ट, त्यानंतर चिकन मसाला, मिरची, घरची मिरची पावडर आपल्या शेतातली, त्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहेत आता. आधी आपण हा काळा मसाला टाकणार आहे घरचा, धने आणि याच्यापासून जो तयार करतो ना तो घरचा मसाला काळा, चांगलं परतून घेणार आहे परत मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे. जे आपले घरचे नॉर्मल मसाले ते टाकायचे, चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित थोडंसं मस्त भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवलेली ही मस्तपैकी, हा जो मसाला बनवला काळा, आणि काळा रस्सा तयार होणार आहे मित्रांनो. तर हा काळा मसाला टाकायचा आहे आणि काळा मसाला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याला मस्तपैकी असं तेल सुटत नाही. ठीक आहे. तेल सुटूपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे 1-2-4 मिनिट. चांगला व्यवस्थित मिक्स करायचा आहे अगोदरच्या मसाल्यामध्ये, याला परतून घ्यायचं आहे. पाणी लागलं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता, पाणी पण तुम्हाला करायचं असेल ॲड तर करू शकता. आणि तेल सुटून द्यायचं याला. ठीक आहे. याला चांगलं परतून घेतो आहे. पाणी लागलं तर पाणी ॲड करणार आहेत आपण. तुम्ही हे चिकनचं जे येलो पाणी आहे, हा रस्सा पण डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्यानं काय होतं ना, एक फ्लेवर जो आहे हा मसाल्यामध्ये जात असतो. बघा आपण थोडंसं पाणी ॲड केलं याच्यामध्ये. ते आता व्यवस्थित भाजून घ्यायचा. ही होणार आहे काळ्या मसाल्याची भाजी. ठीक आहे. काळी भाजी होणार आहे काळ्या मसाल्याची. पण आपण आज तुम्हाला गावरान मराठवाडा स्टाईल काळ्या मसाल्याची भाजी कशी बनवायची चिकनची ते आपण दाखवतो. बघा आता हे आपलं थोडंसं मस्त व्यवस्थित परतून असं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण हा जो पिवळा रस्सा आपण पिवळा रस्सा याच्यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित. पिवळा रस्सा का टाकायचा तुम्हाला सांगितलं आहे. त्याने मस्त असं भाजीला छान असं फ्लेवर येतं. बघा खूप छान असं फ्लेवर येतं त्यानं पिवळ्या रस्स्याने. खूप टेस्टी अशी भाजी बनते.
परत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा कोणती पण भाजी बनवायची असेल ना तर प्रेमानं बनवावं लागते, तर ती गोड लागत असते. ठीक आहे, तर मस्त अशी छान परतायची, प्रेमानं बनवायची, राग वगैरे करायचं नाही. राग केल्यावर भाजी बिघडत असते बरं का. तर आता आपण बघा, आपण सगळी भाजी जे आपला पिवळा रस्सा आहे तो टाकणार आहे. बघा थोडेसे पीस टाकणार आहे आपण आधी. पीस टाकून आपण मस्त पीस परतून घेणार त्याच्यामध्ये. ठीक आहे का, तर पिसामध्ये हा जो मसाला आहे तो त्याच्या आतमध्ये शिरावा आणि खाता वेळेस प्रत्येक पिसाचा, प्रत्येक पीस छान असं त्याचा फ्लेवर यावा. नंतर आपण काय करतो ना, व्यवस्थित परतलं नाही ना मग ते पीस आपण वरच्यावरती फक्त टेस्ट लागते खाता वेळेस, आणि मग आतमधला जो त्याचा ज्यूस आहे तो आपल्याला ज्युसीनेस भेटत नाही. व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे. 2 मिनटं थांबणार आहे आपण. व्यवस्थित असं ऑइल सुटून द्यायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला राहिलेला पिवळा रस्सा आणि जेवढं लागेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. बघा मित्रांनो, व्यवस्थित आपण 4-5 मिनटं त्याच्यामध्ये फिरवलेलं आहे. आता आपण फायनली आपला जो अळणी रस्सा आहे तो टाकून घेतलेला आहे व्यवस्थित. आता याला मस्त मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला तुमच्या घरी जेवढे मेंबर आहेत किंवा तुम्हाला जेवढी भाजी लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. जास्त पातळ झालं तर तुम्ही येसूर जे की वेगवेगळ्या डाळीपासून बनवलेलं असतं ते पण टाकू शकता, किंवा एक बेस्ट ऑप्शन आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा आपण लगेच तयार करतोय. मला आणि आम्हाला रस्सा लागतो जास्त, त्याच्यामुळे आम्ही जास्त पाणी टाकत असतो. आणि ते पातळ झाल्यावरती आम्ही बघा हे काय करतोय, हे आम्ही भाजतोय बाजरीचं पीठ. याने काय होतं, याने गाढपणा येतो रस्स्याला, गाढपणा येतो, जाडपणा येतो, गाढपणा येतो. त्याला मस्त याच्यामध्ये वरतून असा स्प्रिंकल करायचा छान असा भाजल्यानंतर, आणि मग त्याने भाजी गाढ होण्यामध्ये आपल्याला मदत होते. हे बघा साईडला आपण पीठ पण भाजतोय. जास्त काळा नाही करायचा आहे, फ्लेम कमी ठेवायची आहे. व्यवस्थित असं थोडंसं ब्राऊन होऊपर्यंत, त्याचा फ्लेवर येऊपर्यंत याला व्यवस्थित असं भाजायचं आहे आपल्याला. आता हा पीठ, बाजरीचं जे पीठ आहे, बाजरीचं पीठ जर कोणाकडं नसेल, येसूर असेल तर येसूर वापरा. ठीक आहे, ते नसेल तर फुटाणे वापरा. फुटाण्याचं मस्तपैकी बारीक त्याचं हे करून घ्या, पावडर पेस्ट. त्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. त्यानंतर ते वरतून तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता, त्याने पण भाजी गाढ होते. बघा आता हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे. हां, हे असं ब्राऊन करून घ्यायचं जोपर्यंत त्याचा फ्लेवर येत नाही तोपर्यंत. बघा मित्रांनो, हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आपण पीठ बाजरीचं, आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहेत आणि त्याला आपण मिक्स करून घेणार आहे छान असं. हाताने करा, स्पूननं करा, पण याच्यामध्ये गाठी तयार नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण गरम पाणी टाकतोय. त्याला मस्त असं बघा, मला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हे वरती रश्श्यावरती तुम्हाला ग्रेव्हीवरती टाकायचं आहे. छान अशी ग्रेव्ही आहे आपली. खाने में भी बहुत मज़ा आएगा रे बाबा. देखो ब्लॅक बोललो होतो ना, हा आहे ब्लॅक रस्सा. तो कसा बनवायचा मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा आणि अशी भाजी छानपैकी बनवा. त्याच्यावरती आपण मस्तपैकी अशी कोथिंबीर गावरान घरून आणलेली स्प्रिंकल करणार आहेत छान अशी कापून कोथिंबीर. मित्रांनो, रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कॉमेंट्स करा. काही टिप्स पाहिजे असेल तर विचारा. बघा छान अशी आपली भाजी तयार झाली. बघा मित्रांनो, छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ टाका. व्यवस्थित आपली भाजी बनलेली मित्रांनो. धन्यवाद. प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू सो मच. मित्रांनो, जसं बोललो होतो तसा
काळा रस्सा मस्त झणझणीत, बाजरीची भाकर, व्यवस्थित कार्यक्रम आहे आज. तुम्ही पण घरी बनवा आणि सांगा कशी बनली ते कमेंट करा.